तर साईबाबांच्या शिर्डीमध्ये भिकाऱ्यांची धरपकड मोहीम राबवण्यात आली आहे। यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईमध्ये कार्यरत असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हे देखील भीक मागताना पकडले गेले। कर्ज झालं म्हणून पोलीस अधिकाऱ्याचं अख्खं कुटुंबच इथे भीक मागत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। व्यसनाधीन झाल्यामुळे नोकरी सोडून देत भीक मागत असून आता त्याच्या खात्यामध्ये मोठी रक्कम असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। शेकडो भिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली होती शिर्डीमध्ये आणि त्यातच एक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्याचं कुटुंबच भिकारी झाल्याचं समोर आले। अधिक माहिती घेऊयात, सुनील दवंगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, काय अधिक माहिती या संपूर्ण प्रकरणासंदर्भात? प्रज्ञा, काल जे शिर्डीमध्ये जे पोलिसांची भिकाऱ्यांची जी धरपकड मोहीम राबवण्यात आली, शिर्डी पोलीस आणि शिर्डी नगर परिषद आणि सैवाव संस्थान यांच्या वतीनं ही मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली आहे। मागे जर बघितलं तर दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर अशा मोहिमा ज्या आहेत ते प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात येत आहेत। यामध्ये जे साधारण 80 भिकाऱ्यांना प्रशासनाने ताब्यात घेतलेलं होतं, त्यामध्ये एक मुंबई येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हे देखील भीक मागत असल्याचं शिर्डीमध्ये दिसून आलेलं आहे। गेल्या 10 वर्षापासून ते या ठिकाणी भीक मागताय ठिकठिकाणी जाऊन। त्याचबरोबर घरात जळीत झालं म्हणून कोपरगाव येथील एक तरुण आहे, त्याची आई आणि त्याचं अख्खं कुटुंब जे आहे ते या ठिकाणी भीक मागत असल्याचं दिसून आलेलं आहे। झालेलं कर्ज फेडण्यासाठी ही जी मंडळी आहे या ठिकाणी भीक मागत असल्याचं एकंदरीत पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। हे सर्व जे भिकारी पकडलेले होते यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर राहता न्यायालयात त्यांना हजर केलं आणि त्यानंतर त्यांची भिक्षेकरी सुधारगृह जे आहे त्या ठिकाणी रवानगी करण्यात आलेली आहे। महिला ज्या आहेत त्यांना मुंबई चेंबूर येथे पाठवण्यात आलं आणि पुरुष जे होते त्यांना जे आहे ते विसापूर येथे पाठवण्यात आलेलं आहे। हे दोन वेगवेगळे प्रसंग आहे। एकंदरीत जर बघितलं तर एक सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहे ते मुंबई येथील आहे आणि दुसरा जे आहे ते कोपरगाव येथे जे जळीत झालेलं होतं त्यामध्ये उपचारासाठी जे पैसे लागले त्यामुळे कर्ज झालं। त्यामुळं त्यांचं जे कुटुंब आहे दुसरं, त्यांचे आई आणि पत्नी आणि एक लहान मुलगी अशी 3 जण जे आहेत ते या ठिकाणी भीक मागताना दिसून आले आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हे देखील भिकारी झालेले होते। अर्थातच व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा आणि त्याचबरोबरीनं आजारपणा अशी अनेक त्यामागची कारणे।